जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. हे जे काही जंतर मंतरवरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी आपला राजीनामा देखील नैतिक जबाबदारी समजून दिलेला आहे. आता ज्यांचं आंदोलन होतं ते तर आपापल्या कामामध्ये, आपापल्या शिक्षणामध्ये जे जे काही त्यांना ते आपले व्यस्त झालेत. परंतु आणखी यांचा जे काही राजकारण आहे, त्यांच्या आडून जे राजकारण करत होते, जंतर मंतरच्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यांच्या मागून राजकारण, त्यांच्या आडून राजकारण करणं हे करत असताना आत्ता त्यांचं आंदोलन संपलं आहे, परंतु यांचं काय संपत नाही. आणि त्यामुळे आता राजीनामा धर्मेंद्र प्रधानजींचा पहिला मागितला, तो दिला. आणि मोदीजींनी देखील कठोर ॲक्शन घेतल्या. एक जे निर्णय आहेत, कायद्यामध्ये बदल केला. जे कोणी आता विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळतील किंवा परीक्षा पेपर लीक करण्याचं पाप करतील, त्यांच्यावर 10 वर्ष, 10 कोटी, फास्ट ट्रॅक, या सगळ्या ज्या काय आहेत, एक टास्क फोर्स पण नेमलेला आहे अतिशय तज्ज्ञ लोकांचा. हे सगळं एकीकडे करत आहेत, केलेला आहे निर्णय. आणि दुसरीकडे मोदीजी स्वतः या सर्व युवकांच्या बरोबर फेस टू फेस बोलत आहेत, त्यांच्याशी इंटरॅक्शन करत आहेत. आणि त्यामुळे मी अगोदरच या ठिकाणी सांगू इच्छितो की विद्यार्थी आणि यूथ जो आहे, युवा, हा देशाचं भवितव्य आहे, देशाचं उद्याचं भविष्य आहे. आणि म्हणून सरकारने देखील आणि प्रधानमंत्री मोदीजींनी देखील त्यांचा सन्मान ठेवून निर्णय घेतले आणि स्वतः त्यांच्याशी बोलतात देखील आहे. मग आणखी यांना अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे. कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय. अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय. पूर्ण देशातला दहशतवाद, पाकिस्तानी दहशतवाद जो या ठिकाणी संपतोय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, ह्या सगळ्या करत असताना यामध्ये अमित भाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सहकारिता ते त्यांचं ते अगदी तो मंत्र समृद्धी आणि प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबापर्यंत सहकाराचं जाळं पसरवण्याचं काम त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने दहशतवाद संपवण्याचं काम ते करतायत. आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागताय. ही केवळ राजकारण आहे. आणि त्यांनी खऱ्या अर्थाने सभागृहामध्ये येऊन चर्चा केली पाहिजे. मी यापूर्वी देखील म्हणालो होतो, विरोधी पक्ष नेते म्हणून जो काही त्यांचा अधिकार आहे तो सभागृहामध्ये चर्चा करण्याचा, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते म्हणून आंदोलन करण्याचा पण त्यांना अधिकार आहे. परंतु जंतर मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासाच्या बाहेर आंदोलन करणं हे पण एक मोठं षडयंत्र होतं. आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता या ठिकाणी पॉझिटिव्ह, सकारात्मक चर्चा केली पाहिजे. आणि अमित भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे एक प्रकारचं निव्वळ राजकारण आहे. याच्यामध्ये एकच मी सांगतो, हाती काय एक म्हण आहे ना, हाती चले बाजार, बाकी पुढचं मी काय बोलत नाही. पण सर, याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असो, थेट आरोप आहे की विद्यार्थ्यांना मारहाण करण्यामध्ये अमित शहानी आदेश दिला. त्या मारहाणीच्या प्रश्नावरती उत्तर द्या.
पॅलेट गन चालवण्याचे आदेश त्यांनी दिले आदेश होते. दिले. हा प्रमुख आरोप हा प्रमुख आरोप आहे, त्यावरती त्याला बोलावं लागेल ना. हे कोण म्हणतंय ते? विरोधी पक्ष म्हणताय. हा, विरोधी पक्ष म्हणतायत. मग ज्या लोकांनी लाठीचार्ज केला, ज्या लोकांनी ज्या काय आंदोलनामध्ये कार्यवाही केली, त्याची चौकशी तर होतेच आहे ना. प्रधानमंत्री महोदयांनी ते सांगितलेलं आहे की त्यांची चौकशी होणार, कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर हे राजीनामा मागण्याचं जे काही नाटक आहे हे राजकारण आहे. त्यांचा हाही आरोप आहे की गेल्या जेव्हापासून ही घटना घडली 20 तारखेनंतर अमित शहा संसदेमध्ये आले नाही. जेव्हा संसद बंद होते तेव्हा अमित शहा येतात आणि लपून छपून काम करतात. अमित शहा येतील, अमित शहा बोलतील तेव्हा हे पळून जातील. अमित शहानी जे केलेलं आहे त्यांचं एक वाक्य पण संसदेतलं मला आठवत आहे की हम खून देंगे लेकिन हमारे देश के जमीन का इंच तुकडा नहीं देंगे. कुठल्या तरी ह्याच्यात तुमच्या सभागृहामध्ये बोललेत ना, भाषण केलेलं आहे नक्षलवादाच्या वर, 370 वर आणि या देशातल्या दहशतवादावर. त्यामुळे त्यांनी देशभक्ती काय ही दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाहीये. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.